दादांसाठी टाळ्या वाजवा. पखवाजांचे खरोखर ते जामवंत आहेत. नाचलंच पाहिजे माणूस. आता मी उगा लेडीज पडतो म्हणून जाऊ द्या म्हणलं. आणि इथं नाचायला सुद्धा नशीब लागतो. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, 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 रामकृष्ण वासुदेव सदा त्वरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा त्वरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा त्वरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा त्वरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी 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 तोची एक हरिरंगी नाचे. नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 नाचूंगी. टाळ्या वाजवा एकदा. आता हे सुख बाहेर आहे का? बारकाईनं अभ्यास करा तुम्ही. 2 तास पूर्ण सगळं हरपून जाणार आणि हा खरा परमार्थ आहे. स्वतःला विसरून देवाच्या नामस्मरणात तल्लीन व्हा. हे आयुष्य खरं त्याच्यासाठीच दिलंय, बाकी काही कारण नाही. आपलं चाललंय काय, फक्त पोटासाठी जगायचं चाललंय, बरोबर ना? अय, कमाई करू करूच मरून चाललोय आपण. कमवायचं आणि एखाद दिवशी खपलं की काही नाही, त्या बंगल्यावर सुद्धा जाळत नाही आपल्याला. आहे का काही? सांगा ना मला, काय खरंय काय? एवढं फक्त एवढे क्षण खरेत, बाकी काही खरं नाही. किती कमवा, किती काही करा, तुम्ही जेवढं नामस्मरण घ्याल तेवढं खरंय. म्हणून तो म्हणता सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. बाकी काही खरं नाही, सगळं खोटं आहे. पण हे किती जरी सांगितलं तरी आपण कीर्तन संपल्यावर घरीच जाणार आहे की नाही? बरोबर ना? नाही, जा घरी. माझं म्हणणं नाही प्रपंच करायचा नाही, बायका पोरं सोडून द्यायची गरज नाही हो, त्याची गरज नाही. प्रपंचात राहायचं, पण कसं? पक्षी अंगणी उतरती परी ते का गुंतवणिया राहती, तैसे असावे संसारी. कसं राहायचं? पक्षी येतात, अंगणामधले दाणे टिपतात, घेऊन जातात, निघून जातात. मिळतंय म्हणून तिथं गुंतून राहत नाही, समजतंय का? तसं गुंतून राहायचं नाही. संसारी असावे पण आसोणी नसावे. भजन करायचं, वेळोवेळी भजन करायचं. जसं वेळ मिळन वेळ काढा. समजून घ्या माता भगिनी, वेळ काढा देवासाठी. आज वेळ काढला तर उद्या देव आपल्यासाठी वेळ काढत नाही तर काही खरं नाही. हे शरीर देण्याच्या पाठीमागची योग्यता एवढीच होती. देवे दिला देह. आवाज कडक करा, वाढवा आवाज, मोकळा सोडा. देवानं एवढं कोटी रुपयाचं शरीर दिलं फक्त आणि फक्त आपल्याला भजन करता यावं म्हणून. आणि आजचं भजन तर त्या मानानं लई सोपं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला ही जन्म मरणाची पीडा घालवायची असेल तर या ब्रह्मरसाचा काढा तुम्हाला घ्यावा लागल. हा ब्रह्मरसाचा काढा म्हणजे देवाचं नामस्मरण घ्यावंच लागल, त्याच्याशिवाय पर्याय नाही.
जर वाटत असेल जन्म मरणाची पिढा आपल्याला सोडून द्यायची आहे बाबा, घालवायची आहे, कायमची नाश करायची आहे, तर नामस्मरण करणं हा एक उपाय. काय घ्यावं लागतं नामस्मरण करण्यासाठी? इमानदारीनं सांगा बरं. किती पैसे द्यायला लागतात देवाला? देवाचं नामस्मरण करायला काही लागत नाही. नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, 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 नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. देवा पंढरी, देवा पंढरी, देवा पंढरी रायाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. नामामृत हे सार, नामामृत हे सार, हृदयी जपा निरंतर, नामामृत हे सार, हृदयी जपा निरंतर. देवा पंढरी, देवा पंढरी, देवा पंढरी रायाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. विचार करा. नामदेव महाराज जसं सांगतात नाम महत्वाचं आहे, तसं सेना महाराज सांगतात हे फुकट मिळतं. फुकट सेना महाराजांचा अभंग आहे हा. नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे. पुढचं चरण ते एवढं सुंदर आहे, फक्त कळणाऱ्याला आहे. नामामृत हे सार, नामामृत हे सार, हृदयी जपा निरंतर. किती सोपं सांगावं. परमार्थ इतका सोपा आहे, आम्ही त्याला अवघड केला. अवघड. आजचा परमार्थ तर खूप सोपा आहे, काही नाही. श्वासे श्वासे मारू हाका, देवाला हाका मारायच्या त्या सुद्धा श्वासाने. कंठ न हले, मुख न हले, जीवान स्मरे राम, अरे राम हमारा जप करे हम बैठे आराम. इतका सोपा परमार्थ आहे. शांत चित्तानं ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी शांत बसून परमार्थ करायचा आहे. कुठं जायची गरज नाही, कुठं यायची गरज नाही, खरंच नाही. आणि हिंडू पण नका. न लगती साया सजावे वनांतरा, सुखे येतो सुखे हो गया, लगतीचा सजावे वनांतरा, सुखे हो गया, सुखे हो गया. सोपं सांगता जगद्गुरु तुकोबराय. न लगती साया सजावे वनांतरा, अरे सुखे येतो घरा नारायण. पण तुमच्या घरात सांगतो तू माझी रे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तू माझी रे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. तुका म्हणे
एका टायमिंगला 3-3 प्रमाण कोणत्याच कीर्तनात घेतले नसतील महाराष्ट्रात, आहे की नाही? कुठेतरी आज नवीन काहीतरी घडामोड आहे, ही नवीन काहीतरी आहे. तुमच्यासाठी टाळ्या परत एकदा. आणि याच्यातून माणसाला शिकायला किती मिळतं बघा ना. पहिलं प्रमाण कोणतं उचललं काय माहित म्हणा, तुमचं तुम्ही पाहून घ्या. काय घेणं नाही देणं नाही, है ना? अजून हसत्यात. बोला पटकन. न लगती सायास. दुसरं प्रमाण कोणतं उचललं? हा पेपर आहे तुमचा असं समजा, तुम्ही परीक्षेला बसले, बाबांनी चुकतं घेतलंय काय? बाकीचे जेवायला आलेत का? बोला पटपट. पहिलं प्रमाण न लगती सायास. हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे, नुसतं बोंबलून उपयोग नाही. हे तुम्हाला कळलंही पाहिजे पुढचे काय बॉम्ब लायलेत, नाही तर काय नाही. झोपा काढूनच बेजार, काय उपयोग नाही त्याचा. न लगती सायास जावे वनांतरा. समजून घ्या. म्हणून सांगतोय ऐका, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि तिसरं प्रमाण, हे सगळं करायला कितीतरी सोपं आहे, किती सुंदर जॉईंटिंग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. समजून घ्या. ही प्रमाण म्हणजे आपल्याला पडलेली जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आहेत. म्हणून कधीतरी थोडंसं गाथा ज्ञानेश्वरी बघत जा. काय म्हणले जगद्गुरु तुकोबारायांनी? कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही, घरी बसून तुम्हाला सगळं काही करता येणार आहे. त्याचं सुंदर उदाहरण दिलं. ठाईचं बैसून करा एक चित्त, आवडी अनंत. कुठं जायची गरज नाही, कुठं यायची गरज नाही. घरी बसून तुम्ही परमार्थ करू शकता, स्वतःचा उद्धार करू शकता. फक्त परमार्थ करण्यासाठी जे लागतंय ते साधन म्हणजे नाम. ते नामस्मरण करण्याच्या अगोदर काही बंधनं घातलीत. समजून घ्या. काही नियमावली आहे. नामस्मरण कुणाच्याही मुखात येत नाही, त्यासाठी पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याच्याच मुखी हरी पैठा होय. कुणाच्याही मुखात देवाचं नाम नाही येणार. एखाद्याला म्हणणार चल कीर्तनाला, ते काय म्हणता आमच्या कुठं नशिबात राव कीर्तन. मग तुझं नशीब काय मसन वाट्यात झोपलं काय? नाही, असंही आहे. माणसं जवळ असले ना तर झोपून दिवस काढतील, पण इथं येणार नाही. बाबा 2 शब्द ऐकायला भेटतील, काहीतरी जिंदगीचं सार्थक होईल, काही घेणं देणं नसतं, उपयोग नाही त्याचा. इथं यायला सुद्धा नशीब लागतं, लायकी लागते, भाग्य लागतं आणि सगळ्यात महत्वाचं पुण्य लागतं. इथं कुणी येत नाही. या मंडपात येऊन बसण्याची सुद्धा पात्रता लागते. 16 वर्षाचं लेकरू विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12 वर्षापासून जिजाबाईच्या हाताचं बोट पकडावं आणि जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तनात जाऊन बसावं, ही पात्रता माझ्या शिवरायांची होती. आपली का नसावी? का नसावी? आम्हाला लाज वाटते. आपलं काम आहे का कीर्तन ऐकायचं? तुझं काय मसन वाटायचं काम आहे काय? सरळ सरळ माणसं म्हणतात राव. आता कुठं कीर्तन, आता तमाशाला जायचं. जा आणि तमाशाच होईल तुझ्या जिंदगीचा. मस्करी नाही. तुम्ही निवडताय काय त्याच्यात पण काही गोष्टी ठरलेल्या असतात. निवड माणसाला करता आली पाहिजे आणि योग्य वयातच ती ठरते. योग्य वयात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हे म्हणण्याच्या पाठीमागचं कारण काय? सगळे संत पहा तुम्ही, माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी परमार्थ तरुणपणात केला. आणि आम्ही कधी करतो? दात हालायला लागल्यावर. करून करून भागला आणि मग देव पूजेला लागला. अर्थ नाही. लग्न तरुणाचं का म्हाताऱ्या माणसाचं? आता तरण्यांनाच भेटायला, तर म्हाताऱ्यांना कोण द्यायचं आहे की नाही? मोठी गोष्ट आहे. कोणतीही गोष्टीला वयोमर्यादा ठरलेली. तुम्ही बारकाईनं अभ्यास करा. प्रत्येक गोष्टीला वयोमर्यादा. लग्न तरुणाचाच. शाळेत घालतात बालपणी का म्हातारपणी? नाही म्हणा म्हातारपणी बघू जमतं का? काय जमणार? शाळेत बालपण, लग्न तरुणाचं. मग परमार्थ कुणी करावा? म्हणा म्हाताऱ्यांनी. समजून घ्या. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात ठरलेल्या आहेत. उगच नाही. 16 वर्षाच्या लेकरानं न शाळेत जाता, न युनिव्हर्सिटी मध्ये जाता, न कॉलेज करता, न कोणती पदवी डिग्री घेता 9074 ओव्या लिहिल्या, 700 श्लोक लिहिले, ऍडव्हान्स म्हणून 3 ग्रंथ लिहिले, चांगल्या 65 अमृत अनुभव आणि 28 अभंगाचा हरिपाठ. माझ्या माऊलीनं लिहिलं ना, तिनं लिहिलं. आपलं काम वाचायचं नाही का? वाचायचं सुद्धा आपलं काम नाही.
कधीतरी वाचत जा. ती ज्ञानेश्वरी वाचण्यापाठीमागं सुद्धा खूप मोठी कारण आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. आणि एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवीचा अर्थ आचरणात आणा, असं माऊलींचं, नामदेव महाराजांचं मत आहे. म्हणून विनंती माझी, थोडा विचार करा. ज्या वयात माऊलींना परमार्थ केला त्या वयात आपल्याला करायला काय हरकत नाही. फक्त माझं म्हणणं आहे, करा. परमार्थात येण्यासाठी काय लागतात मी सांगितलं, नियम आहेत. काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत. जीवनामध्ये पहिल्यांदा वारकरी व्हावं लागण. जर मुखात नाम घ्यायचं असेल तर कोणाच्याही मुखात देवाचं नाम घेता येत नाही. बरं समजून घ्या. तुमच्या इकडे लग्न झाल्यावर नवऱ्याचं नाव घेतात का लग्न आधी घेतात? बरं झालं लवकर कळलं. साधी गोष्ट आहे. प्रपंचामध्ये आहे का नाही नियम? गळ्यावर मंगळसूत्र असेल तर बाईला स्वतःच्या पतीचं नाव घ्यायचा अधिकार आहे. विचार करा, प्रपंच खोटा असताना सुद्धा मंगळसूत्राला किंमत आहे ना? आहे का नाही? मग हा परमार्थ आहे. इथं जर तुमच्या गळ्यावर तुळशीची माळ नसेल तर तुम्हाला देवाचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? नो, अधिकार नाही. म्हणून पहिल्यांदा गळ्यावर पवित्र तुळशीची माळ असावी, कारण आपण त्याचं कुणीतरी आहे आणि तो आपला कुणीतरी आहे. तसं जर पाहिलं तर आपण सगळ्या देवाच्या बायका आहोत, इमानदारीनं खरं सांगायचं म्हणलं तर. म्हणून त्याच्या नावानं या गळ्यावर पवित्र तुळशीची माळ असू द्या. आता तिथंही काही डोकं चालवत असतील तर या आमची मनाची माळ आहे. आपली बायको जर आपल्याला घरी गेल्यावर म्हणली आजपासून गळ्यावर मंगळसूत्र घालणार नाही मी, माझं मनाचं मंगळसूत्र आहे, जमन का? जमन? खरं इमानदारीनं सांगा बरं. तिला त्याच टायमिंगला घे तुझा बोचकन निघ माणसाल का नाही? माणसाल का नाही? साधा प्रपंचाचा विषय, साधी गोष्ट आहे ही. जर बायकोने आपल्याला माझं म्हणावं किंवा बायकोला आपण माझं म्हणावं तर तिच्या गळ्यात आपल्या नावाने काळे मणी पाहिजेत. मनाचे मंगळसूत्र चालत नाही. ओरिजिनल सोन्याचं मंगळसूत्र, मग 1 ग्रॅमचं असू 2 ग्रॅमचं असू, पण पाहिजे. पाहिजे ना? किंमत त्याला आहे ना? नाही का? मग बोला ना पटापटा. थोडा अभ्यास करा. जर मंगळसूत्राला डिमांड प्रपंचामध्ये आहे तर मंगळसूत्र रूपी माळेला किंमत या परमार्थामध्ये आहे. जर नसेल तर आवर्जून तुम्हाला हात झाडून दंडवत घालून तुम्हाला विनंती, घाला. काला व्हायच्या आत गळ्यावर तुळशीची माळ येऊ द्या. ज्याच्या नसल त्याला हात जोडून सांगणे माझं. माळ असल्याशिवाय देवाचं नाव या मुखात सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. घेतलं तरी त्याचा काही फायदा नाही. फायदा व्हावा म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कंठी मिरवा तुळसी व्रत कराय कालसी, व्रत कराय कालसी, कंठी मिरवा तुळसी व्रत कराय कालसी, व्रत कराय कालसी, व्रत कराय कालसी. कंठी मिरवा तुळसी व्रत कराय कालसी, जय हो. कटी मिरवा तुळसी व्रत कराय कालसी, व्रत कराय कालसी, व्रत कराय कालसी. गळ्यावर एकदा तुळशीची माळ आली, लायसन आलं की देवाचं नामस्मरण तुम्ही करू शकता. 100% तुम्ही या पिढीतून मुक्त होणार. म्हणून पिढा मुक्त होण्याकरता अभंगाचं पहिलं चरण. भ्रमरच घेई काळा, भ्रमरच घेई काळा, भ्रमरच घेई काळा, भ्रमरच घेई काळा, भ्रमरच घेई काळा.
रस घेई काढा जेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. विचार जर केला पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पुढे मांडतात, जोपर्यंत ब्रह्मरसाचा काढा भगवान पंढरीनाथाचं नामस्मरण तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागची जन्म मरणाची पिढा जाणं अशक्य. म्हणून ही पिढा जाण्यासाठी देवाचं नामस्मरण घ्यावं लागेल. हे घेण्यासाठी पैसा अडका काही लागत नाही. पहिली गोष्ट फुकट मिळतं म्हणून घ्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशात नाही, म्हणून नामस्मरण घ्या. पुढे जाऊन सांगतात हे नामस्मरण घ्यायचं असेल तर पथ्यानं घ्यावं लागेल. मी आधी सांगितलं नियम आहेत म्हणजे पथ्य. पहिला पथ्य वारकरी व्हा, गळ्यावर पवित्र तुळशीची माळ धारण करा, हे पहिलं पथ्य. दुसरं पथ्य सांगतात जीवनामध्ये मार्गदर्शक पाहिजे. जर तुम्हाला सांगणारा कोणी भेटला नाही आणि तुम्ही मनाच्या मार्गाने जर परमार्थ करायला निघालात तर मग मात्र अडचण येणार. मनाच्या मार्गाने मनाला वाटन तसा परमार्थ करायचा नाही. आता सध्या तोच काळ चाललाय, बरोबर का नाही? मनाला वाटन तसं आपण करतो, मनाला वाटन तसं आपलं आप चाललंय. कोण नामजप करतय, कोण रामकृष्ण हरीची माळ ओढतय. पण तिथेही सांगितलंय काय करायचं, माळ कोणती ओढायची, जप कोणता करायचा, जप कसा करायचा, काहीतरी आहे बर का. माऊलींनी माळ ओढायला लावली कशाची, हरिपाठात प्रमाणे सगळ्याच्या पाठांतराचे. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. मौन म्हणजे शांत बसणं की बडबड करणं. हा आता ताड बसा, महत्वाचा विषय चाललाय. उगा झोपा काढल्यावर बसायचं नाही, ताड बसायचं, मनाचे कान करून ऐकायचे. आता मी काही प्रश्न विचारणारे उत्तर पटापट द्यायच्या. मौन म्हणजे शांत बसणं. आणि आपण काय करतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि कोणत्या वाचन चाललंय सध्या, ह्या वाचन. माणसाला 4 वाचा आहेत. किती? 4. सध्या माहिती किती आपल्याला, एवढीच. काही लोक आपण भाग्यवान आहे की आपल्याला माहिती पडलं संतांमुळे. समजून घ्या 4 वाण्या आहेत माणसाला. परा पश्यंती मध्यमा सगळं पाठ आहे. मग कळत का नाही? घोड पेंड कुठं खाताय, कळतय पण वळत नाही. 4 वाण्या माणसाला. माऊलींनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये याचं वर्णन करावं. 4 वाण्या आहेत. हिला म्हणतात कैकई. कवर बोंबल फायदा नाही. नाव काय या वाणीचं, कैकई. हिच्या वाटेनं रामाला बाहेर काढलं की राम वनवासाला गेला. यांनी भजन केलं, पापही होत नाही पुण्यही होत नाही, फायदाही नाही तोटाही नाही. सध्या आपलं त्याच्यावर धडक आहे, बरोबर ना? भजन कोणते वाचन करायचं त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. परे होऊन परते घर ते राहू निरंतर. परा या वाणीपासून भजन करावं लागेल. आता ही परा ही वाणी म्हणजे मराठी भाषेत सांगू, बेंबीचं देठ. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भात होतो त्या वेळेला आपण भजन करत होतो. हे किती लोकांना माहिती, मला माहित नाही, सगळ्याला माहिती असेल कदाचित. आपण देवाला एक वचन दिले गर्भात वचन तुझे करील भजन. 8वी न पाय एक वेळ करी या दुखावे गळे. एक वेळ करी या दुखावे
एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा एकदा याच्यातून बाहेर काढ बाबा. मी तुझं सतत भजन करील. इमानदारीनं आपण देवाला वचन दिलं, पण बाहेर आला धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोम कोम रडे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मायबाप ओळखायला लागले, कलीचा वारा लागला आणि पहिल्यांदा जन्माला आल्याबरोबर लेकरू रडतं कसं बघितलं का तुम्ही? ह्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे, त्याच्यातून आपण गेलो बरोबर ना. कसं रडतं, कवा कवा रडण्याची ट्युनिंग पण वेगळी असते. फर्स्ट टायमिंगला जन्म झाल्या झाल्या ते कसं रडतं, मी तुला कधी असं बोललो ते म्हणण्याचा तात्पर्य असतं. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काड्या, आहे का नाही? ज्याच्या जीवावर दारू पिऊन पडतं त्यालाच म्हणतात जगात देव कुठे, एक कान फाडला पाहिजे का नाही? पिऊन कुणाच्या जीवावर पडायलास, त्याच्या जीवावर पडतोय ना. एवढे निवांत कुणाच्या जीवावर बसले सांगा बरं मला तुम्ही? वादच नाही. आता त्यांनी हवा 2 मिनिटं श्वास सगळ्याचे बंद करू द्या, मिनिटात मुडदे पडतील, उचलायला सुद्धा कोणी राहायचं नाही. ताकद आहे काहीतरी तेव्हा. कोण बोलावी तो हरिवीर, कोण बोलावी तो हरिवीर, कोण बोलावे तो हरिवीर, कोण बोलावे तो हरिवीर. हे ताले सत्य कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नका. करतच नाही तर चुकायचा विषय येतो कुठं महाराज? करतच नाही ना. सगळ्या उलाढाली चालतात. मगाशीच सांगितलं मी, सगळ्या उलाढाली पोटासाठी इतकी करीती खळबळ, परी राम नाम म्हणता तुझी बसली दातखीळ. पोटासाठी दिवस रात्र मरते. एक टायमिंगला जर बायकोला उशीर झाला आणि चपाती जेवायला द्यायला तर तन 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 नाचत. टायमिंगला पोटाला पाहिजे, टायमिंगला आंघोळ पाहिजे, टायमिंगला झोप पाहिजे, टायमिंगला काम पाहिजे. मग टायमिंगला भजन नको, रोज नित्यनेमानं कराय नको या गोष्टी. बरं त्याला सुद्धा नित्यनेम संतांनी बांधून दिला बरं का. कसा करायचा? सकाळी उठल्या उठल्या मी लय अट्टहास आणि अजिबात सांगणार नाही तुम्हाला, इमानदारीनं लय मट काय वेगळं करा अजिबात गरज नाही. शॉर्टकट परमार्थ सांगते, शॉर्टकट, आणि त्याचा रिझल्ट पण आहे. पण तेवढा अंतःकरणातून केलं तर. उगा वरून वरून नाही करायचं. वरून वरून कुठलीच गोष्ट करायची नाही. इथं बोललं तरी वरून वरून नाही बोलायचं, आतून अंतःकरणातून कुठली गोष्ट केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते. आवाज मोकळा द्या, समजून घ्या. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर अंतःकरणातून ती गोष्ट करा, वरून वरून करायची नाही. सकाळी उठल्या तुम्ही गोधडीवर उठून बसा, गादीवर उठून बसा, काय हरकत नाही. 2 मिनिटं डोळे झाकायचे आणि भजन करायचं. 2 मिनिटं बसा, डोळे लावून बसा. काय येत असन, सध्या गुरु नाही आपल्याला, गुरुचं नामस्मरण नाही, अनुग्रह नाही, प्रबोध नाही, चला ठीक आहे रामकृष्ण हरी म्हणा. आतमध्ये मनातल्या मनात तर म्हणू शकतो का नाही? मग डोळे झाकून म्हणू शकतो का नाही? काही तिथेही डोकं चालवतील, तर आंघोळ नाही, पांघोळ नाही, दात नाही घासले, कसं काय घ्यायचं? तेवढ्यातला बारकावा माऊलीनी सांगावा, मस्करी नाही. तेवढं बारीक सांगावा आपल्या माऊलीनं. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी करम, नामे पावन धर्म धरम, नामे परब्रह्म वेदार्थे. अजून काय सांगायचं माऊलीनी? एवढी बारीक गोष्ट सांगितली. काही लागत नाही, आंघोळ लागत नाही, पांघोळ लागत नाही, फक्त बसा, 2 मिनिटं डोळे झाकून त्याचं चिंतन करा आणि तिथून पुढे तुमच्या कामाला लागा. हरकत आहे का? करू शकतो का नाही? सकाळी उठल्या उठल्या रात्री झोपताना त्यांना माया आली हो माझी. करताव म्हणणे म्हणजे कुठतरी त्यांना वाटलं
आम्ही हे करतो आणि हे जे करत असतील त्यांना खरोखर कोटी प्रणाम. बाकी काय लागत नाही देवाला. तीर्थयात्रा करा, नाही ते जप करा, तप करा, पारायण करा, सप्ताह करा, योग करा. आजच्या युगात याच्यामुळे पुण्य मिळेल. पण भक्ती व्हायची असेल तर रोज देवाचं नामस्मरणच करावं लागेल. नामाशिवाय आज उद्धार नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये उद्धार ठरलेला आहे तर देवाच्या नामानं. फक्त तो घ्यायचा कसा. आता विषय आपला चालला होता, आईच्या पोटातून आपण बाहेर आलो. बाहेर आल्याबरोबर कलीचा वारा लागला, मायबाप ओळखायला लागले आणि त्यावेळेला आपलं खरं भजन तोडलं. कोणी माहिती का? डॉक्टरनी. गर्भात असताना तुम्ही भजन करत होते श्वासावर, त्या श्वासाची नाळ आपली तोडली. कुठून? बेंबीच्या देठापासून. समजून घ्या, बेंबीच्या देठाला म्हणतात परावाणी. तुमचं भजन तोडलं डॉक्टरनी. कुठून? पराया वाणीपासून. मग जिथून तोडलं तिथून जोडावं लागेल का तोंडाने बॉम्बा हाणायला लागतील? समजून घ्या. म्हणून माऊली तुकाराम महाराज म्हणतात, परे हुना परते घर ते राहू निरंतर. पराया वाणीपासून भजन करा, पराया वाणीपासून श्वासोश्वास घ्या. त्या श्वासावर भजन करायचं. श्वासे श्वासे मारू हाका. तोंडाने सुद्धा हाका मारायच्या नाही, अजिबात गरज नाही. श्वासावर खरं भजन आहे. आणि जे भजन आहे तो अनुग्रह आहे, तो गुरुकडून मिळतो. गुरु शिवाय कोणी देत नाही. अजूनही सांगते, म्हणून गुरुला शरण जा. सापडत नसेल तर आमच्या सारख्या येड्यांना विचारा, ते आम्हाला गुरु करायचा आहे पण कुणाला शरण जाऊ हे कळेना. म्हणून विनंती, विचारा, गुरु करा. गुरु शिवाय हा मार्ग तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वायाला गेला. जीवनामध्ये गुरु पाहिजे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान. गुरु ज्ञान नाही जासी तर नो पाय नाही त्याशी. तो नावडे ऋषिकेशी व्यर्थ जन्मासी आला. नाथबाबा म्हणतात, ज्याला गुरुचं ज्ञान नाही त्याच्या जन्माला अर्थ नाही. नाथबाबांनी 36 वर्ष पाणी भरलं. नाथबाबाच्या घरात देवानं भरलं ना, श्रीखंडाच्या रूपानं. पण तरी देव नाही कळाला. त्या नाथबाबांना 12 वर्ष जनार्दन स्वामींची सेवा करावी लागली. अनुग्रह प्रबोध मिळाला तेव्हा दारातला पाणी भरणारा देव कळाला. मला एवढंच सांगायचंय, नामाविसा खेचर केला गुरु तेव्हा झाला पूर्ण ब्रह्म साक्षात्कारू. तर आपल्याला तराईसाठी गुरु करावा लागल का नाही? कधी करायचा? 4 लोकांनी उचलून नेल्यावर तवर डोकं लावायचं अजून नाही म्हणतात. उपयोग नाही. म्हणून जाण्या अगोदर गुरुकडे जा. गुरुला शरण जावंच लागन. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. कोणतीच सोय नाही. म्हणून धरावे ते पाय व्याधी आधी तुम्हाला पाय धरावे लागतील. गुरुला शरण जावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं पथ्य. आणि तिसरं पथ्य सांगतात, तरुण वयात परमार्थ करा, योग्य वयात परमार्थ करा, जेणेकरून तुम्हाला जे साध्य करायचंय ना ते देव साधता येईल, त्याला ओळखता येईल. म्हणून पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. मग एकानं विचारलं, महाराज तुको बराय, तुम्ही सांगताय देवाचं नामस्मरण घ्या, तुमच्या पाठीमागची पिढा जाईल. नवे पथ्यानं घ्या, काय होईल? देवाचं नामस्मरण पथ्यानं घेतलं तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात देतात. भवरोगाए से जाए, भवरोगाए से जाए, भवरोगाए से जाए. आवाज कमी जास्त नका करू.
आणि के काय शुल्लक आणि के काय शुल्लक आणि काय अनेक काय शुल्लके अनेक काय अनेक काय अनेक काय अनेक काय अनेक काय अनेक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे हो पथ्य नाम विठोबाचे विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे हो पथ्य नाम विठोबाचे ऐसे जाय अनेक काय शुल्लके त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिले आपल्याला या तिसऱ्या चरणामध्ये. नामस्मरण पत्त्यानं केलं तर काय होईल, योग्य दिशेनं वाटचाल केली तर काय होईल. नामस्मरण जर तुम्ही पथ्यानं केलं तर त्याचा फायदा भवरोगासारखे रोग जातील. भवरोग म्हणजे कोणता रोग आहे, जन्मापासून तर मरेपर्यंतचा मधला काळ याला भवरोग म्हणतात, भवसिंधू म्हणतात, भवसागर म्हणतात, भवनदी म्हणतात. या सगळ्या शब्दाचा अर्थ एवढाच, संसार महासागर. आता जे तुम्ही जीवन जगताय या जीवन जगत असताना जर तुम्हाला याच्यातून तरुण जायचं असेल तर नाम साधनेशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणून जसं होईल तसं भजन करा, पण करा. उठता बसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. कधीही दळिता कांडिता कधी बी तुम्ही देवाचं नामस्मरण घेऊ शकता. अजिबात त्याचं ताण नाही घ्यायचा. असं कसं करावा, त्याला बी टायमिंग लागतंय, काही नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुम्ही कधी देवाचं नामस्मरण केलं तर काही पॉइंट नाही, काही त्रास नाही, फक्त घेत जा. एवढं सोन्यासारखं आयुष्य दिलंय, जसं होईल तसं नामस्मरण करायचं. पुढे जाऊन सांगतात, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. आयुष्याचे चालतैसे नारायण, आयुष्याचे चालतैसे नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे नारायण. 10 वर्ष बालपण 20 साल तरुण, वया वर्ष 30 होती बायका मुलांची या प्रीती, वया वर्ष 40 होती काळे केस पांढरे होती, तारुण गेले गेले बालपण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही बोला वाचे नारायण, बोला तुम्ही बोला वाचे नारायण. आली 50 वारी हालती दात रे, 60ची
श्वानाप्रमाणे झाला सदाचे एकादशी अन्न पचे न होत्याशी वय गेले 90 वरती बायका मुले झीड करती तारुण गेले गेले बालपण बोला तुम्ही वाचे बोला नारायण बोला तुम्ही बोला नारायण 100 वर्षाचा झाला जन्मोनी वाया गेला मुखी नाही रामाला नरक कुंडात गेला मीरा म्हणे क्षणमोलाचा नाही भरवसा देहाचा दारुण गेले गेले बालपण बोला तुम्ही बोला नारायण बोला तुम्ही वाचे बोला नारायण विचार करा 100 वर्षाचं आयुष्य जगत नाही लय टेन्शन घ्यायचं नाही ज्यांचं आहे आता चालू आहे त्या सगळ्या आजोबांना आजींना मनापासून धन्यवाद असल्या धकाधकीच्या काळात सुद्धा त्यांचं झालंय तेवढं वर्ष तेवढं वय 70 80 90 मस्करी नाही खरंच आता ह्या आजोबांचं बाबांचं बऱ्याच जणांचं आहे बरं का खरंच आहे 80 85 90 95 इथपर्यंत वय आहे आता बाबांचं झालं त्या बाबांचं झालं माग आहेत बरेच जण आहेत ते चष्मावाले बाबा बी जरा वयस्कर दिसतात बरोबर ना यांचं झालं 70 80 85 माझं होईन का डोक्यात बी आणायचं नाही इथून घरी जाईल का नाही गॅरंटी नाही तुम्ही म्हणले हाय चला मी मान्य केलं इथून आपण घरी जाणार आता जेवण पिवण केलंय जाऊन रात्री काय करणार झोपणार बरोबर झोपायचं काम कोणाचं बाहेरच्या लोकांचं आपण जागरण करणार आहे काय मग बोला ना झोपायचं काम आपलं झोपायचं काम आपलं सकाळी उठवायचं काम कुणाचं देवाचं त्यांनी जर मनात विचार केला आजचे दिवस या बाईला या बाबाला नाही उठवायचं दुपारपर्यंत पाहुणे रावळे बोळा उठते का नाही उठते का नाही उठते का नाही उठलं राम नाम खरंय का खोटंय या गोष्टीचा अनुभव अजून आला नाही पण येणार गॅरंटी नाही आपली 10 वर्षाचे असताना 10 वर्ष बालपण 20 साल तरुण वय वर्ष 30 होती बायका मुलांची या प्रीती मीराबाईने सांगावं 10 वर्ष बालपण आहे आता बालपणात देवाला मिळवता येत नाही असं कोण म्हणतं ध्रुवाचं वय किती 5-6 वर्षाचं प्रल्हादांचं वय किती 5-6 वर्षाचं 5-5 वर्षाच्या लेकरांनी स्वतःचा उद्धार करून घेतला आपली लेकरं घेणार नाहीत का पण त्यासाठी मायबाप धड पाहिजे ना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई तशी पाहिजे हो. आता ही काय ठीक आहे ह्यांचं काम काय कमवणं अन्न खाऊ घालणं आणि तुमचं मेन पॉइंट काम काय तुम्ही गृहमंत्री आहे घरातले मेन तुम्ही आहात माता भगिनी आई म्हणजे सामान्य नाही लेकरू घडवायचं का बिघडवायचं हे काम आईचं आहे जिजा मातेनं लेकराला घडवलं म्हणून स्वराज्य घडलं मस्करी नाही एकदाच नाचलेली बाई बघितली होती कुणी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदाच गेले बघायला काय होत नाही म्हणून आणि आऊसाहेबांना कळालं रात्रीच्या 12-1 वाजल्या जाग्या होत्या जिजामाता आणि हे ह्यांना याला उशीर झाला जसं आतमध्ये पाऊल ठेवलं घरात काढ दिशी 2 कानाखाली लावले कोणी जिजामातेनं कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंदगीत पहिल्यांदा नाचलेली बाई बघितली 2 कानाखाली लावल्या जिंदगीत पुन्हा कधी नाचलेली बाई बघितली नाही प्रत्येक बाईला आई मानलं तिथून पुढं शिकवलं कुणी मातेनं आई तशी लागती हिता बाब्या पिऊन आला आणि झोपला ही त्याच्यावर पांघरून घालती बाप येऊन हाणत असन तरी ही म्हणती जाऊ द्या एकुलतं एक आहे एकुलतं एकच होतं स्वराज्याला अर्पण केलं एकुलतं एक ज्या वेळेला प्रतापगडावर ज्या वेळेला भेटायचं होतं ना कुणाला अफजल खानाला महाराज बुटके होते त्याच्या पुढे ते बलाढ्य होता विचार करा काय वाटत असन एकुलतं एक पोरग कसं पाठवावं वाटलं असेल का नाही आईला उग नाही घडत स्वराज्य उग नाही जरा थोडा खोलात शिरा
आता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या आपण आज साजऱ्या करतो. कोण सिंबल लाव, कुणी काय कर, कुणी काय कर. अरे एका तरी पोरांनी गोवा, गुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट सोडून वारकरी होऊन आयुष्य जगली नाही. ही खरी मानाची श्रद्धांजली महाराजांना. महाराज म्हणजे सामान्य नव्हते, सामान्य नव्हते. आई बहीण, प्रत्येक बहीण जी आहे, प्रत्येक जी महिला आहे तिला आईच्या मानानं पाहिलं. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला समोर आणली ना महाराजांच्या, काय महाराजांचे शब्द होते माहिती का? आई अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, अशीच आमची आई असते सुंदर रूपमती, अशीच आम्ही घडलो असतो वदले छत्रपती. हे शिवाजी महाराज. रात्रीच्या 12 वाजता जरी एखादी बाई चालली ना तरी तिला आईच्या मानानं पाहणं, तेव्हा खरे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि हे घडणं महत्वाचं आहे. प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक तरुण पिढीने हा विचार केला पाहिजे. महाराज कसे होते? नुसते त्यांच्यासारख्या आपण जर दाड्या फिड्या वाढवल्या ठीक आहे, आवड असू द्या, माझं काही म्हणणं नाही त्याच्यावर, वरपांगी असू द्या, पण अंतरंगातून तरी बघा कधीतरी. मुस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला सी वरली रंगा. वरच्या रंगाढंगावर जाओ तुम्ही बिंदास. मी माने प्रत्येकाने शिवाजी महाराजांसारखं दिसावं, मला तर लय आनंद होईल, पण अंतरंगही तसं असू द्या ना महाराजांसारखं थोडं तरी. म्हणून चांगलं खा, चांगलं प्या. नाही ते पिण्यापेक्षा महाराजांना सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं, सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं आपल्या राजाला. आज आपण किती व्यसनाधीन, याच्यातून जरा अभ्यास करा. काय आपली पात्रता, महाराज कुठं, आपण कुठं. त्यांच्या बरोबर जर पात्रता तयार करायची असेल तर पहिल्यांदाच ह्या गोष्टी त्यागा, निर्व्यसनी राहायचं, शांततेत जीवन जगायचं. जे कमवताय ते कष्टानं उभा करायचं, लुबाडून ओरबाडून नाही कमवायचं, शांततेत. आणि एक ध्यानात ठेवायचं, किती कमवलं तरी उपयोग नाही. ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. हे त्या काळात राजाला कळालं, म्हणून तो स्वतःचं राज्य नाही म्हणले, स्वराज्य म्हणले. स्वतःच नाही म्हणले, म्हणले हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, पण हे रयतेचं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. रयतेचं स्वतः राजा म्हणून त्यांनी स्वतः हे विचार केला नाही, कारण हे सगळं नाशिवंत हे त्यांनाही माहिती होतं. एक नाही तो 2 गुरु होते सद्गुरु. कुणाला? शिवाजी महाराजांना. एकीकडून जगद्गुरु तुकोबाराय असतील आणि एकीकडून रामदास स्वामी असतील. विचार करा, हे 2 जणांवरून मातृ उदेव भव, कोण? जिजामाता. शिकवायला अशी माणसं असावीत, अशांच्या सानिध्यात राहावं. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, संगत निवडत असताना चांगली निवडा. आज तरुण पिढी बर्बाद होतीये तर संगतीमुळे होतीये, म्हणून असं होऊ नये. वाईटाची संगत करण्यापेक्षा चांगल्याची संगत करा. आयशियाचा पदर धरा, आयशियाचा पदर धरा, संगती करावी संगत जनाची, संगती करावी संगत जना, संगती करावी संगत जनाची, संगती करावी संगत जनाची. सावली नसावी, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी संगत जनाची, संगती करावी संगत जनाची. सावली नसावी, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी संगत जनाची, संगती करावी संगत जनाची. किती सुंदर प्रमाण द्यावी. टाळ्या वाजवा.
80 पदर धरा. कशाचा? कुणाचा धरायचा? ज्याच्यामुळे देव येईल घरा. अशा माणसाची संगती करा की ज्यांनी खरोखर देव जोडला जाईल, आपलासा होईल. म्हणून संगत चांगल्याची करायची. संगत प्याताडाची केली प्याताडच होणार, पण संगत वारकऱ्याची केली तर वारकरीच होणार. काय करायचं, कसं करायचं ते ठरवा. आयुष्य तुमचं आहे, मार्ग दाखवतोय आम्ही, पण त्या मार्गावरून जायचं का आडरानाने हिंडायचं आपली इच्छा. आयुष्य तुमचं आहे. म्हणून विनंती माझी, पहिलं पथ्य तुळशीची माळ, दुसरं पथ्य जीवनामध्ये गुरु, तिसरं पथ्य वयात परमार्थ, आणि चौथं पथ्य ज्या वाचन सांगितलं त्या वाचन नामस्मरण करा. अनेक वाचन सेवी काय होईल? भवरोगा ऐशे जाय. याच्यामुळं भवरोगासारखा रोग जाईल, शिल्लक रोग माग येणार नाहीत. म्हणून त्यासाठी 2 आटाने टाळी वाजवायची आणि एक छान भजन करायचं. करू सुरुवात. ताट बसायचं, एकदम ताट. बसले, मस्त बनायचं. 2 मिनिटं भजन छान झालं पाहिजे. टाळी वाजून जो करीन टाळीस टाळा टाळी, त्या उद्या सकाळी यमकवटाळी. 2 मिनिटं मस्त भजन करायचं. टाळी वाजवून हळू वाजवा, खाली वाजवा, काय हरकत नाही, पण वाजवा. करू सुरुवात. करू का? जागे झाले का सगळे? काय आता जांभळ्या देत होते तिकडले. ती बी येते, निद्रा माता येते आता. कुणाच्या माग लागत नाही झोप, कुणाला येत नाही. ज्याचं पाप शिल्लक आहे ना त्याला झोप येते. मस्करी नाही. प्रमाण देऊ का? पळूनिया गेली झोप, होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते. पळूनिया गेली झोप, होते पाप आडते, होते पाप तुका म्हणे नाळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ. तुका म्हणे नाळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ, पाप ठाके हिताळ. पाप गेला की झोप जाते. ज्याला झोप येते कीर्तनात समजायचं त्याच्या कुठं तरी पाप अजून शिल्लक आहे. हा, घरी झोपत नाही होते, झोप म्हणलं तरी झोपत नाही. क्रिकेट जर लागली तर डोळे फाडून फाडून बघताय नाही, आणि इथं म्हणलं की लगेच झोप येते. बैमान आहे आपण, बैमान. आता कोण इमानदार आहे कोण बैमान आहे बघू. 2 मिनिटं भजन करायचं छान. डोबा रखुमाई, डोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, डोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई. ढोबा 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 ढोबा. थोड्या पापातून मुक्त व्हायला आता तयार आहेत आपण, है की नाही? रोज देवाचं नामस्मरण घ्यायचं, एवढं फक्त करा. आणि त्याच्यासाठी जे अजून वारकरी नसतील त्यांना अट्टहासानं सांगितलंय वारकरी व्हा. कारण गळ्यावर तुळशीची माळ असणं, वारकरी होणं साध्या माणसाचं लक्षण नाही. वारकरी होण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देवाची आवड कुणाला लागत नाही, ज्याचं पुण्य असतं त्याला देवाची आवड लागती. म्हणून आपण कुठतरी आहोत सात्विक म्हणून सांगतेय. आपल्याला कोणत्याही भूताची बाधा होणार नाही, नवे नवे कोणत्याही रोगाचाही विषय होणार नाही. मी मगाशी सांगितलं रोग पाठीमागं लागण्याचं सुद्धा कारण आहे. चुकीचं अन्न खाण्यात आलं रोग होत असतो. म्हणून अन्न चांगलं खा,
विशेष करून आपल्या लेकरांना खायला द्यायचं ते योग्य द्यायचं. पोरगा आपलं काय खातंय काय नाही आता काय सांगावं, एवढे कीर्तनात न बोलण्यासारखी लोक अन्न खायला लागली. कशाचं सांगाय नको एवढं बेकार, बोकडाचं कशाचं काय. ज्याला तिसऱ्या दिवशी स्वतःची आई आणि बहिणीतला फरक कळत नाही असा बोकड जर आपण खात असेल तर इमानदारीनं सांगा त्याच्यातून आपल्यात काय फरक राहणार आहे. काय खावं हे तर कळायला हवं का नाही. माणूस आहे आपण. जनावराला कळतं काय खावं. बैलाच्या पुढे तुम्ही मासाचा लचका नेऊन टाका, ते 2 मिनिटं टाकणाऱ्याच्या तोंडाकडे बघतं. राव मी बैल आहे पण एवढा खालच्या पातळीचा नाही रे, हे अन्न माझं नाही, हे त्या बैलाला कळतं पण ह्याला कळना. वाईट वाटते. शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राचीच नाही, अख्ख्या भारताची नाही, जगाची होत चालली. शोकांतिका आहे. काय खावं काय नाही खावं. जरा चांगलं खा. हात जोडून सांगते. नॉनव्हेज खायचा अधिकार कुणाला आहे माहितीये? घरी जायचं, कुत्र्याचे दात बघायचे. आपल्या घरात जर पाळलेलं कुत्रा असेल त्याचे दात बघा ना आपले दात बघा किती फरक आहे. त्याचे इथून पुढचे दात टोकदार असतात. ज्या जनावराला दात टोकदार आहेत आणि जे जनावर जिभेनी चाटून पाणी पितं कुत्र्यासारखं, त्याला अधिकार आहे. ज्याचे जन्मताच डोळे बंद असतात त्याला अधिकार आहे हिंस्र खाण्याचा, आपल्याला नाही. आपण जिभीने पाणी पित नाही, ओठाने पितो. आपल्याला कुठलाही सुळे दात नाही, आपले सगळे दात प्लेन आहेत. त्यामुळं कायद्यानं शास्त्रानं नॉनव्हेज खायचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून निषिद्ध अन्न पहिलं बंद करा, जेणेकरून तुमचे डोके चांगले होतील. वाईट लोकांचं वाईट अन्न खाल्ल्यामुळे आपली प्रवृत्ती बदलत चालली. आपल्याला परमार्थ करू वाटत नाही. म्हणून विनंती माझी, चांगलं खा, चांगलं प्या, जीवन छान जगा. आयुष्य पुन्हा नाही. कमवा. पैशाला मी अजिबात नाही म्हणणार नाही. लक्ष्मीशिवाय तुम्हाला किंमत नाही. घर जवळ खिसा गरम आहे तवर तुम्हाला घरात किंमत आहे, दारात किंमत आहे, समाजात किंमत आहे. तुमच्या पोटाला लागतंय तेवढा अवश्य कमवा. त्याच्यापेक्षा जास्त कमवत बसायचं नाही. कारण लेकरांसाठी किती कमवलं तरी कमीच आहे. त्यांना कधी त्यांचे पार उभं करणार तुम्ही? त्यांच्यासाठी तुम्ही कमवून ठेवत असाल, त्यांना कमवण्याच्या नादात आज त्यांना तुम्ही संस्कार देत नाही, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे का? त्यामुळे जेवढं लागते तेवढं कमवायचं. थोडा राहिलेला वेळ देवाला द्यायचा, थोडा राहिलेला वेळ आपल्या घरच्यांना द्यायचा. विनंती माझी. कधी जाऊ आपण सांगता येत नाही, आता तर गॅरंटीच नाही माणसाची. म्हणून छान जीवन जगा. खरंच जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे पिक्चर मधली गाणी नाही. कबीर महाराजांचं पद आहे. कबीर महाराज काय म्हणे? जिंदगी म्हणजे किरायाचं घर आहे, किरायाचं. आता आपल्या मराठवाड्यामध्ये सोलापूरकडं म्हणा, इकडं किरायाचं म्हणतात, आमच्या पुण्याकडं भाड्याचं म्हणतात. जवळ भाडं देणार तवर या भाड्याला तिथं राहायचा अधिकार, समजून घ्या. भाड्याच्या, बरोबर ना? तसं हे बी भाड्याचं आहे, आपलं नाही. फेअर अँड लवली चोळू चोळू मेलो आपण, आहे की नाही?
आपलं आहे का नाही. तरीही मी नाही म्हणणार हे लावायचं नाही ते लावायचं नाही. नटापटा बिंदास करायचा, छान राहायचं मस्त. त्याच्यातच तुमचं खरं सगळं काही आहे पावित्र्य. त्यामुळं अजिबात म्हणणार नाही. छान छान साड्या घाला, मस्त मेकअप करा, छान राहा. पण एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची हे आपलं नाही, हे म्हणून नटायचं हे आपलं. याला माझं जरी म्हटलं, माऊलींचं मत आहे बरं, माझं पर्सनली अजिबात मत नाही. माऊली म्हणतात वैराग्याचे शिरोमणी म्हणतात, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, माझं जर म्हटलं या देहाला मी देई म्हणता कोटी ब्रह्म हत्या येऊन या पाठी थापटीती. याला या नासक्याला माझं जरी म्हटलं तरी कोटी ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. त्याच्यामुळे हे माझं नाही, हे समजून नटायचं. हे समजून तुम्हाला जसं राहायचं तसं राहा. हे कुणाचं आहे? काळाचं. एक दिवस त्याला द्यायचंच आहे. हा, देह हा पाचाचा आणला उसना, जिथून आणला तिथं द्यायचंय. एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. छान जीवन जगा. फक्त जाण्या अगोदर स्वतःचा उद्धार कसा होईल याचा अभ्यास करा. बाकी काही नाही. कोणत्याच भूताची बाधा तुम्हाला होणार नाही नामस्मरण केलं तर. आता भूत कोणती? मेन भूत समजून घ्या. बाहेरची काही भूत भीत मला काही दिसली नाही अजून. ज्या दिवशी दिसन त्या दिवशी सांगन. आहेत बाबा, मला बाहेरच्या भूतांचं काही माहित नाही. पण खरी भूत आपल्या अंतकरणात आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. ही मेन 6 भूत आहेत. या 6 भूतांची बाधा तुम्हाला होणार नाही. पण कधी 4 गोष्टी जीवनात पाळल्या तर: 1 गळ्यावर पवित्र तुळशीची माळ, 2 जीवनामध्ये गुरु केले तर, त्या गुरूंकडून खऱ्या नामाची ओळख करून घेतली तर, आणि जसे जमन तसे आपल्या मायबापाची सेवा केली तर कोणत्याच भूताची बाधा नाही होणार. इमानदारीनं सांगते. मायबाप म्हणजे कचरा नाही. ज्यांनी जिवंतपण आपल्याला अख्खं जीवन त्यांनी समर्पित केलेलं असतं लेकरासाठी, हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं. त्याच मायबापाला जर आपण त्यांना गरज असताना घराच्या बाहेर काढत असेल तर आपल्या एवढा दुर्दैवी, खरोखर नालायक माणूस आपणच. इमानदारीनं सांगते मी. स्वतः माऊलींचं मत आहे, तरी घरी माता पितरा धड बोली नाही रे संसारा, ए रे ईश्वरी आगरा मूर्खू जायचा. स्वतः माऊली म्हणतात, जो स्वतःच्या मायबापाला नीट बोलत नाही, त्यांच्याशी नीट वागत नाही, त्या माणसा एवढं, त्या प्राण्या एवढं मूर्ख कोणी नाही. हे माऊलींचं मत आहे. म्हणून मायबाप असतील तर छान सांभाळायचे. आज कुत्री सांभाळायला लागली लोक. कुत्री अजून खेड्यागावात लई चांगले. तुम्ही जा मोठमोठ्या सिटींमध्ये, इकडे सोलापूरमध्ये जा, बार्शीमध्ये जा, वैरागमध्ये जा, बघा तुम्ही कुत्री सांभाळतात. ती पांढरी, आपल्याकडे ढवळी म्हणतात आहे ना, ढवळी. मला पहिल्यांदा ढवळी कळतच नव्हतं इकडं आल्यावर. ही ढवळी काय असन बाबा नेमकं. हा, नंतर माहित पडलं की पांढऱ्याला ढवळं म्हणतात, है की नाही. पांढरं कुत्र मोत्या टॉम्या माहिती ना, आहे ना माहिती नाही. मस्त सांभाळतात. त्याला टपात बसून आंघोळ घालतात. कुणाला? कुणाला? कुत्र्याला. टपात बसून रोज नवीन साबण, नवीन टॉवेल. कुणाला? कुत्र्याला. मनाला वाटल ते खाऊ घालायचं. सायंकाळी 4:30-5च्या टायमिंगला एसीच्या गाडीत पुढच्या सीटवर बसवायचं आणि अख्खं गाव बोंबलं थिंडून आणायचं. कुणाला? कुत्र्याला. याचं कुत्रा एसीच्या गाडीत पुढच्या सीटवर बसताय आणि याचे मायबाप वृद्धाश्रमात परवाच्या भाकरी खातात. एवढी नीच लोक महाराष्ट्रात जन्माला यायला लागलीत. पण शेवटचं सांगन, कुत्र्याला किती जीव लावा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून जरी भाकर दिली ना तरी आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. ही जात मायबापाची. मायबाप म्हणजे सामान्य समजायचं नाही. मायबापात पहिले देव आहेत. मायबाप कसे असू द्या, मायबाप ते मायबाप. म्हणून छान सांभाळा. हात जोडून सांगणं माझं. नशीब लागतं मायबापापाशी राहायला. म्हणून विनंती माझी, ज्याला आहेत त्यांनी सांभाळा, ज्यांना नाही त्यांनी बायकोला बी जीव लावा. हरकत काय, ती तुमच्यासाठीच आहे ना. तिने जीवाचं रान केलं रान, तिला बी असं नाही बोलायचं. आता कोणच्याच कीर्तनकाराने असं नाही बोलायला पाहिजे, पण बोलतात. काय त्यांना त्याच्यापासून काय वाईट आहे कुणाला माहिती. त्यांना बी कोण नसतं, त्यांनी बी जीव लावा. आणि बायकांना बी सांगणे, तुम्ही बी तुमच्या आईबापाला कधीतरी बघत जा, त्यांनाही कुणी नसतं. आता ज्यांची परिस्थिती माझ्यासारखी, मला 2 मुली आहेत, मला जर माझ्या पोरीने नाही बघितलं, मला बघणार कोण? त्याच्यामुळे असेही काही जण असतात. आई बापाला दोन्ही लेकरं जसे सेम आहेत, तसं मुलगा असो या मुलगी असो, रोज
त्यांची विचारपूस करणं, त्यांची काळजी घेणं, म्हातारपणी त्यांना जर कोणी नसल तर त्यांना सांभाळणं, जीव लावणं हे पाप नाही, समजून घ्या. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. फक्त असं जर तुम्ही वाईट अर्थानं जर विचार करत असाल, अजिबात नाही. संसार तोडायचा नाही, कुणाचं जोडायचा नाही, आपला आहे तसं चाललंय तसं चालू द्या, एवढीच गोष्ट ध्यानात ठेवायची. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे का खरं आहे? आणि तरी आमची भांडणं त्याच्यासाठीच आहेत ना, त्या खोट्यासाठी आहेत का नाही? हा, बायकोच ऐकू का, माईचं ऐकू का? अरे कायसाठी भांडतो, चाललंय काय? हे भांडणं करण्यासाठी आयुष्य नाही. सगळ्यांमधून तुम्ही सगळ्याला वेळ द्यायचा. बायकोला वेळ द्यायचा, आईला वेळ द्यायचा, आईच्या जागेवर आई असावी, बायकोच्या जागेवर बायको असावी. सगळ्याला ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवा. पण तुम्हाला मुख्य साध्य काय करायचंय? स्वतःचा उद्धार करायचाय, ते साधा. म्हणून पहिल्यांदाच मी प्रश्न सांगितला, जसं पक्षी अंगणात उतरतात, दाणे घेतात, निघून जातात, तिथं गुंतून राहत नाही, तसं गुतायचं नाही. तेवढा पुरता तेवढा प्रपंच. आणि तुम्हालाही सुद्धा सांगणे, आपलं वय जसं जसं होईल ना तसं प्रपंचात लक्ष घालायचं नाही. अय सून काय करती? अख्खं तेल भाजीला टाकती का थोडं टाकती? काही घेणं देणं. हा, प्रपंच सोडून द्यायचा. घरात सून आली की आपलं लक्ष कुठं द्यायचं? देवाकडे द्यायचं. म्हणजे आधी देवदेव करायचं नाही असं नाही, पण एवढंच की त्याच्यातून लक्ष विचलित करा, थोडं काढा. विनंती माझी, अजिबात काही नाही. प्रत्येकाचा प्रपंच त्यांना त्यांना करू द्या, छान जीवन जगा, आनंद राहा, एवढंच माझं सांगणं आहे. का एक दिवस जायचंय आणि हे सगळं सोडून जायचंय, म्हणून आनंदाने राहा. तुम्ही आनंदी असाल तर समोरचा माणूस तुम्हाला पाहून आनंदी होतो. म्हणून आयुष्यामध्ये एवढंच करा, बाकी काही नाही. जाता जाता एवढे 4 वाक्य घरी घेऊन जा. बोलता बोलता काही चुकीचा शब्द तोंडातून गेला असेल, स्वतःची मुलगी लेक समजून सोडून द्यायचं. जे चांगलं असेल ते घरी घेऊन जायचं. भगवान पंढरीनाथाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. कारण ही बोलणारी जागा मी स्वतः बोलत नाही. इथं जर आपण जर असं जरी म्हणलं ना मी बोलतो, तरी आपल्या एवढे येडपट कोणी नाही. ही जागा कुणाची? त्या देवाची. बोलणारा कोण? तो देव. आपण कुठे? आपण निमित्त आहोत. हे डबडं फक्त निमित्त उभं केलेलं असतं. हेच एवढंच कळलं ना तरी अख्ख्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून जाता जाता एवढी गोष्ट ध्यानात घ्या, जे चांगलं असेल ते प्रभूंचं देवाचं म्हणून घरी घेऊन जा. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, पण छान जीवन जगा. सगळ्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो. सगळ्यांच्या हातून गेल्या 3 वर्षापासून जशी सेवा घडतीये तशी चंद्र सूर्य असेपर्यंत घडो, एवढी मागणी मी परमार्थ माझ्या प्रभूला करते, देवाला करते, पांडुरंगाला करते. सगळ्यांचं आयुष्य गोड हो एवढी मागणी करते आणि यथेच्छ सेवेला पूर्णविराम देते. बोधले महाराज असतील, सगळे त्यांचे अनुयायी असतील, हे बालगोपाळ असतील, सगळेच माझे टाळकरी वृंद असतील, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन अजय पखवाजवाले दादा खरोखर नावासारखं आहे का नाही रत्न? जामवंत, मस्करी नाही. आणि पखवाजाच्या बाबतीत खरोखर ते जामवंत आहेत, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर रत्न तुमच्या या पूर्ण परिसराला लाभलेलं. दादांचेही मनातून आभार. आमचे YouTube चॅनल काय नाव? माऊली भक्ती. माऊलींची भक्ती अशी असणारे आमचं माऊली भक्त YouTube चॅनलचे दादा, त्यांचेही मनातून आभार. आणि छान शेवटपर्यंत मस्त आवाज दिला म्हणून माईकवाल्या दादाचेही आभार. आमचे चोपदार काका यांचेही आभार. पेटीवाले दादा त्यांचेही आभार. इथं सगळ्या जरी माता भगिनी स्वतःची झोप सोडून इथं येऊन बसल्या, तुमचेही आभार. माझ्या सगळ्या पितृवर्गाचे सुद्धा मनातून आभार. घरात इथं बसलेले, बरोबर ना, इथं बसलेले, घरात बसलेले, झोपून ऐकलेले सगळ्यांचे आभार. अजून कोणी राहिलं का? सगळ्यांचे आभार. जाता जाता सुंदर एक माऊलींचं भजन होईल. माऊलींच्या भजनाआधी एक भजन घेऊ आपण. माझं फेवरेट भजन आहे ते, त्यामुळे ते भजन झालं की माऊलींचं भजन होईल. 2 भजन आज जरा 2 मिनिटं पुढे जाऊ द्या, काय हरकत नाही. लांबून येतो 300-350 किलोमीटर वरून, मग आनंद नाही लुटायचा काय फायदा आहे? तुम्हाला बी आनंद मिळावा ना आम्हाला बी मिळावा. एक दिवस झोप जास्त कमी होईल जरा, काय हरकत काय? हा का झोपायचे? कंटाळा आला का? मस्त भजन करायचं. छान करू सुरुवात. ताठ हात वर करायचे, हात वर, टाळी वरीच वाजवायची. तिकडे लांब वर बसलेले सगळ्यांनी हात वर करा आणि मस्त भजन करा. टाळी वरीच वाजवायची एका आवाजात आणि सगळ्यांनी मागं म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
राम जय जय राम. तुम्ही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाह! आवाज श्रीराम जय राम जय जय राम. 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 रामचंद्र भगवान की पंढरीनाथ भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की समाधान वाटलं असेल. देव बाप्पा सुद्धा आपल्यात येऊन बसला असेल. सर्वांचे मनातून आभार. जाता जाता चाल घ्यायची, छोटीशी चाल होईल. सूचना ऐकायची, जय विठ्ठल होईल. आपापली चप्पल घ्यायची. आणि निवांत कडकड घरी जायचं. ओके, करू सुरुवात. शेवटचं माऊलीचं भजन आहे आता. हा, ताड बसा आता. लोकच आशीर्वाद. दिवसभर तरी तुम्ही घरी आहे. आम्ही 200-250 किलोमीटर वरून येतो आणि इमानदारीनं माऊलींची शपथ घेऊन सांगते, माझ्या गाडीला ड्रायव्हर नाही बरं का. मी आणि माझे पप्पा आम्ही दोघच. 5, 5.5, 6 तासाचा प्रवास केला ड्रायव्हिंग करून. 2 तास ही एनर्जी कोण देणार आहे? फक्त माझा देव. पाठीशी तो आहे. हा, पहिलं वेगळं असतं जरा तरुणपणी. आता तुमच्यातच मोडलं ना. 2 लेकरं झाली की आपला विषय काय नसतं. पण तरी सुद्धा ही ताकद देणारा तो आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कुणीतरी मागं पाहिजे. भगवान ज्याच्या पाठी मागं आहे ना, त्याला काही लागत नाही. फक्त अंतकरणातला भाव द्या. छान आहे. माझे पप्पा माझ्या पाठीशी उभे आहेत. माझे मिस्टर, आता त्यांना आज सुट्टी नव्हती. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असती महाराज म्हणून ते येतात. पण सुट्टी नव्हती, मग पप्पांना घेऊन आले. एनी टायमिंगला तेही सोबत असतात. तुमच्या कृपा आशीर्वादानं माझंही खूप छान आहे. लक्ष्म्यासारख्या 2 मुली आहेत. आणि असं नाही अंतकरणात मनात कधी आणायचं नाही मला मुलगी झाली. अरे ती देवानीच दिले. आता बरेच जण आम्हाला बोलतात म्हणून हा विषय मी मांडते बरं का. ह्याचा बारीक दुसरं काही माझं म्हणणं नाही, किंवा मला आज इथं आहे म्हणून बोलते असं नाही. जेवढा जीव मुलगी लावते तेवढं पोरग कधीच लावू शकत नाही. इमानदारीनं सांगते, कधीच नाही. म्हणून जरी मुलगी कुणाला असेल तरी अजिबात मनात आणायचं नाही मला पोरगा नाही दिलं देवानी. काहीतरी चांगली योजना असती. तुमच्यापेक्षा तुमचा विचार करणारा तो देव जास्त पुढचा आहे. तुमचा विचार करणार तो चांगलाच करणार. म्हणून या अनुषंगानं राहा. आणि तसंही सगळं शाश्वत नाही, सगळं खोटं आहे. त्यामुळे छान आनंदात जीवन जगा. मग माऊलीचं सगळ्यांनी भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
पथनाम विठोबाचे अनेक कदा भूताचे अनेक कदा पथ्यनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे 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 नारेवाडी आणि माघारा तंजन पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे आणि तवाचे नाचणी आणि तवाचे नाचणी पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे आणि तवाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे